आजचा टॉपिक आहे दिशाज्ञान चाचणी. तर पहा, दिशाज्ञान चाचणी म्हणजे काय? डायरेक्शन सेन्स टेस्ट. तर फर्स्ट पहा, आपल्याला दिशाज्ञान शिकत असताना आपल्याला सगळ्यात पहिलं तर आपल्याला दिशांचं नॉलेज झालं पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे कोणती दिशा कोणत्या बाजूला असते ते. तर पहा, इथे मी ड्रॉ केलेलं आहे. आपण नेहमी अप साईडला कोणती दिशा घेतो? उत्तर. उत्तरच्या अपोजिट कोणती असते? दक्षिण. त्यानंतर पहा, दक्षिण नंतर इकडं डाव्या बाजूला गेलं की पश्चिम ही दिशा आहे. पश्चिमच्या डाव्या बाजूला गेलं की उत्तर ही दिशा आहे. उत्तरच्या उजवीकडे गेलं की पूर्व ही दिशा आहे आणि पूर्वेच्या उजव्या बाजूला दक्षिण. तर पहा, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये नैऋत्य ही दिशा असते. पश्चिम आणि उत्तर या दोन्ही दिशांच्या मध्ये वायव्य ही दिशा असते. उत्तर आणि पूर्व या दोन्हींच्या मध्ये ईशान्य असते. पूर्व आणि दक्षिण यामध्ये इथे आग्नेय दिशा असते. तर पहा, या दिशा समजल्या असतील त्याच्यावरून आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण घेतल्यानंतर आपोआप आपल्याला समजेल. एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर अंतर चालत गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 20 मीटर चालत गेला. शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 30 मीटर अंतरावर असलेल्या बी या बिंदूजवळ येऊन पोहोचला. तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती? तर पहा, आपल्याला ए हा बिंदू निश्चित करावा लागेल. मग पहा, एक व्यक्ती ए ह्या बिंदूपासून, मग आपण ए बिंदू इकडे घेऊया. काय सांगितलं? ए बिंदू हा दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. तर पहा, दक्षिण दिशा कुठे आहे? दक्षिण दिशा ही खालच्या बाजूला आहे. मग दक्षिण दिशेला किती गेलाय तो चालत? 30 मीटर. किती मीटर गेलेला आहे हा? 30 मीटर. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर अंतर चालत गेला. आता पहा, उजवीकडे म्हणजे कुठे गेला तो? या बाजूला. किती गेलेला आहे? तर 30 मीटर गेलेला आहे. या बाजूला. त्यानंतर काय सांगितलंय? त्याच्या डावीकडे वळाला. मग पहा, डावीकडे म्हणजे ह्या बाजूला. डावीकडे वळाला आणि 20 मीटर अंतर चालत गेला. किती गेलाय? 20 मीटर. शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला. डावीकडे म्हणजे कोणत्या? ह्या बाजूला वळणार आहे तो. आणि किती चालत गेलेला आहे तो? 30 मीटर अंतर चालत गेलेला आहे. तर मग काय सांगितलंय? हा झाला बी बिंदू. मग ए पासून बी पर्यंतचे अंतर सांगितलेलं आहे आपल्याला काउंट करायला. तर पहा, ए पासून बी पर्यंतचे अंतर काउंट करायचं म्हणजे हे पण अंतर आपल्याला ॲड करायचं आहे. ऑलरेडी हे पहा, त्याने 30 मीटर हे अंतर तय केलेलं आहे. प्लस हे पहा, हे किती आहे? 20 मीटर. म्हणजे हे पण किती असणार आहे? 20 मीटर. 30 आणि 20 किती झाले? 50 मीटर. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे? एने पूर्ण अंतर सर केलेलं अंतर किती आहे? 50 मीटर. बी या बिंदूपर्यंत किती अंतर आहे? 50 मीटर.